मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र धनराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बंधूंनो, खूप दिवस झाला आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकले नव्हते. कारण रेशीमच्या बॅचेस उन्हाळ्यामध्ये तर स्टॉप होत्या, परंतु त्या व्यतिरिक्त आपण बाकी कामांमुळे आपल्याला व्हिडिओ टाकणे शक्य झालं नाही. परंतु या वर्षीची पहिली बॅच म्हणजे जूनपासूनची पहिली बॅच आपण सेडमध्ये घेतलेली आहे. ही बॅच आहे 200 DFL म्हणजे 200 अंडीपुंज आहेत. यामध्ये 16 ट्रे आहेत. डाव्या साईडला 8 आणि उजव्या साईडला 8 असे 16 ट्रे आपण टाकलेले आहेत. आता यामध्ये आपण यावर्षी थोडा शेडमध्ये खर्च केलेला आहे. खर्च काय केलेला आहे तर पाठीमागे जे दिसत आहे ते आपण खाली फरशी रफ फरशी टाकून घेतलेली आहे. कारण या अगोदर आपली मुरुम टाकलेला होता. तर मुरुमामध्ये काय होत होतं की मग जे उजी माशीचे अंडे आहेत ते उजी माशीचे अंडे जमिनीमध्ये खाली गेल्यानंतर पुढच्या बॅचला त्याचा जास्त आपल्याला त्रास होत होता. त्यामुळे आपण ही रफ फरशी टाकलेली आहे. 26x60चं शेड आहे. या ठिकाणी आपल्याला सरासरी 13 ब्रास रफ फरशी लागलेली होती. तर घरच्या घरीच आपण ही रफ फरशी बसवलेली आहे. तर हा एक खर्च केला आहे. आणि दुसरं म्हणजे जी तुम्हाला साईडने गुलाबी कलरची मच्छरदाणी दिसत आहे, शेड नेट मच्छरदाणी, तर ती मच्छरदाणी आपण बसवलेली आहे. अगोदरची पांढऱ्या कलरची मच्छरदाणी होती, तिला ब्लिचिंग पावडरने वगैरे साईडनं छिद्र जास्त पडल्यामुळे आपण 5.5 ते 6,000 रुपये आपल्याला मच्छरदाणीला लागले. अशा पद्धतीने 60-70 हजार रुपये आपण शेडवरती खर्च केला आहे. त्यानंतर आपण ही पहिली बॅच आपण घेतलेली आहे. आता दुसऱ्या मोल्टमध्ये ही चौकी आहे. सरासरी उद्या मोल्ट उठेल, त्यानंतर आपण पहिली फिडिंग देणार आहोत. तर मी प्रयत्न करणार आहे की या बॅचेसचे प्रत्येक अपडेट आपण यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आणि काही लाँग व्हिडिओच्या स्वरूपात आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण काय आहे, रेशीम शेतीमध्ये जास्त काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे नाही. जे काय काम आहे ते योग्य वेळीच करायचं आहे, तेव्हा आउटपुट आपल्याला चांगल्या पद्धतीने येते. तर अशा पद्धतीने आपण 8-8 ट्रे टाकून घेतलेले आहेत. साईडने खाली अशा पद्धतीने वाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जे आपल्या खाली मुंग्या वगैरे असतील त्या वर चढणार नाहीत. अशा पद्धतीने आता थोडं थोडं नियोजन आपण करत आहोत. साईडने जे ताडपत्रे आहे ते आपण वर बांधलेले आहे, कारण सध्या पाऊस पूर्ण उघडलेला आहे, गरमीचं वातावरण आहे. तर ते मेंटेन व्हावं वातावरण, यासाठी ते पण आपण केलेलं आहे. याच आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती फोकस करून बॅचचा आउटपुट चांगलं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.